आपण ओल्या नारळाच्या शेंगा करणार आहोत। त्याच्यासाठी मी सुरण बनवले। हे ओलं खोबरं आहे किसलेलं, अर्धी वाटी, 1 वाटी घ्या पूर्ण। बदाम आहेत, त्याला मी कुटले। त्याच्यात थोडासा मी मावा घातलाय आणि थोडं गूळ घातले आणि वेलची पावडर घातली। त्याला मी चांगलं पाणी ह्याच्या जाईपर्यंत सुकवून टाकले। आता गव्हाचं पीठ मळून त्याच्या शेंगा करायच्या, करंजा टाईप दाखवते। थोडं मीठ, थोडी साखर आणि आता थोडं पाणी घालते आणि गव्हाचं पीठ मळून घेते कडक।